स्वामींचा साक्षात्कार कसा होतो यावर आपण आज बोलणार आहोत आणि 108 वेळा मंत्र जप कसा करायचा व त्याचे फायदे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि श्री स्वामी समर्थ पूजन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आपण सुरुवात करूया व्हिडिओला. स्वामी साक्षात्कार हा साधकाच्या आंतरिक प्रगतीचा एक टप्पा असतो. तो सामान्यपणे गुरुच्या कृपेने दीर्घ साधनेच्या वेळी किंवा अचानक एखाद्या दिवशी घडू शकतो. त्याला निश्चित वेळ नाही, पण गुरूंच्या संपर्कात असताना आणि मन शुद्धी साधत असताना तो अनुभवता येतो. खरं सांगायचं तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूपासून अनेकदा थोडेसे आवाज येतात, पण ते आवाज साधारणतः फ्रीजच्या कंप्रेशरमुळे, गॅस सर्क्युलेशनमुळे किंवा काही पार्ट्स मधून होतात. तरी काही लोकांना जास्त विचित्र वाटतं, पण हे विज्ञान सिद्ध असतं. त्यामुळे नैसर्गिक कारणामुळे ते आवाज होतात, ते कुठल्याही अद्भुत शक्तीमुळे होत नाही. महाराज प्रार्थना करताना मन एकदम शांत ठेवावे. स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि तळमळीत हृदयातून बोलावं. एक साधी प्रार्थना जिथे आपण आपले मनोगत, आशीर्वादाची विनंती आणि स्वामींचं ध्यान मनात ठेवतो, हीच खरी प्रार्थना आहे. आपण म्हणतो की स्वामी समर्थांची माळ जपताना 108च मणी का, तर त्याचे आपण महत्व बघू. 108 मणी म्हणजे एक पवित्र संख्या मानली जाते. त्याचा अर्थ असा आहे की ती पवित्र संख्या मानली जाते, जी अनेक योगिक आणि धार्मिक परंपरामध्ये वापरली जाते. आणि स्वामींच्या नामस्मरणात 108 वेळा नाम जपणं हे पूर्णत्व, सातत्य आणि भक्तीचं प्रतीक असतं. त्यामुळे 108 मणी हे परमपूज्य मानलं जातं. प्रत्येक संकल्पना, प्रत्येक भक्तीचा मार्ग आणि प्रार्थना ही साधारणपणे मनाशी जोडलेली असते. त्यामुळे जशी आपण 108 वेळा जप करतो, तसंच त्या प्रत्येक मण्यामध्ये मनाची शांतता, श्रद्धा आणि तळमळ असावी, तरच त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो. तुम्ही स्वामी समर्थांच्या चरणी नमन करताना मनातल्या श्रद्धेने, शांत मनाने ओम श्री स्वामी समर्थ असा साधा पण मनापासून असे मंत्र म्हणू शकता की तुमच्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे काही विशिष्ट मंत्र असतील तर तेही म्हणता येतील. श्री स्वामी समर्थांचे तर आजकालची लोक जी आहे, आपण बघतो यंग जनरेशन असेल किंवा आजकाल महाराष्ट्र खूप पुढे पुढे वेगाने चालला आहे आणि सांस्कृतिक म्हटलं तरी पण खूप महाराष्ट्र पुढे आहे. लोकांना तारक मंत्र हा कुठे उच्चार करायचा हे नक्की माहीत नाही, तर याच्याबद्दल आपण बोलूया. तारक मंत्र किंवा प्रार्थना ही मनातल्या श्रद्धेने घरच्या स्वच्छ शांत जागेत आणि गुरुच्या निर्देशानुसार म्हटली जाते. खास नियम असतात, तर तो मंत्र सुरुवातीला गुरुचरणी समर्पित करावा. शांतपणे नियमित वेळेत त्या ठिकाणी बसून उच्चार करावा. त्यामुळे त्याचा परिणाम मनावर आणि जीवनावर सकारात्मक होतो. त्या नावामध्येच सगळ्याचं सार आहे. नाव म्हणजे त्याचं नाव तारक म्हणतात. तारक म्हणजे सगळ्या गोष्टीतून तारणहार करणारा, प्रत्येक अडचणीवर मात करणारा, माझ्या मदतीला संकटाचा परिहार करणारा, असा हा मंत्र म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र हा असाच एक शक्तिशाली मंत्र आहे, जो आपल्या जीवनातील अडचणीवर मात करून स्थिरता, दिशा आणि आधार देतो. त्यामुळे या मंत्राचा नियमित जप आपल्याला खूप मानसिक बळ, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देते. स्वामींनी दिलेला तारक मंत्र हा कुठलाही भयदायक किंवा गूढ शक्तीशी संबंधित नाही. तो एक साधा पण अत्यंत प्रभावशाली प्रार्थना आहे,
जी प्रत्येक व्यक्ती मनापासून श्रद्धेने दैनंदिन जीवनात करू शकते आणि त्यातून जीवनातील अडचणी सहज पार करता येतात. स्वामी म्हणतात की या 10 बोटांचा अर्थ आहे की आपण मन, वाणी आणि कर्म यांचं समर्पण करतो, जेणेकरून आपल्या आंतरिक आणि बाह्य जीवनात संतुलन आणि शांती येते. त्यामुळे जे काही आपण करतो ते साधा आपण परमपूज्य होत जातं. एक नारळ आहे आणि त्याच्या पलीकडे महाराजांना काय नको आहे आणि ते करत असताना पूर्णता प्राप्ती म्हणजे असेल तर तारक मंत्राने महाराज जोडले जातात. सतत बरेच लोक बघा, आता हल्ली एक पॅटर्न रिजू झाला आहे की लोक मंदिरात जातात, एक ठरलेला सेट कार्यक्रम करतात, म्हणजे एखाद्या ठिकाणी जाणे, पाय धुणे आणि औदुंबराला प्रदक्षिणा घालणे, महाराजांना नमस्कार करणे, 21 माळा करणे, हे एक ठरलेला पॅटर्न आहे. खरंच परमेश्वर एवढा सोपा आहे का, असा प्रश्न पडतो. खरं तर हे सगळं एक साधं, नियमित आणि मनपूर्वक केलेलं पवित्र कर्म आहे. परमेश्वर एक अगदी सोपा आहे, पण आपली साधना, आपला समर्पण आणि ती नियमितताच खऱ्या अर्थाने आपल्याला आंतरिक शांती आणि प्राप्ती करून देते. ठरलेल्या टास्कमध्येच तेवढंच जर केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला भगवान तर मिळणार आहे, एवढा सोपं हे तर नाही. महाराजांना मिळवायचं असेल तर मनापासून हाक मारली पाहिजे. केवळ ठरलेलं काम करून भागत नाही, तर मनातील खरा भाव, तो पूर्ण समर्पण आणि सतत असलेली श्रद्धा, यामुळेच आपण स्वामींचा किंवा परमेश्वराचा खरा आशीर्वाद अनुभवू शकतो. बहुतेक वेळा स्वामींनी किंवा परमेश्वराला आपण मनापासून आग्रहाने शोधतो, पण ते आपल्याला अगदी नेमक्या त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनाच्या प्रामाणिक भावानुसार एकदाच खूप खास आणि लाक्षितपणे भेटतात. त्यामुळे त्या भेटीला खूप विशेष महत्त्व असते. तर ती विशेष सेवा म्हणजे तारक मंत्र. आता हल्ली कसं होतं माहिती आहे की नाही, स्वामी साक्षात्कार झाला किंवा स्वामींचं चरित्र वाचल्यानंतर मला स्वामींचा साक्षात्कार होतात, हे भरपूर वेळा आपण न्यूजमध्ये बघतो किंवा सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणात बघतो. मग स्वामी साक्षात्कार कधी होतो आणि कसा? खरं सांगायचं तर स्वामी साक्षात्कार हा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत अनुभव असतो. तो साधारणतः मनाची शुद्धता, गुरुच्या साधनेनंतर व दीर्घ साधनेनंतर घडतो. तो नेहमीच कोणत्या विशिष्ट तारखेला ठरलेला नसतो, पण तो एक व्यक्तिगत अनुभव असतो. प्रत्येक नक्षत्राची 4 चरण आणि त्यांचा सर्वांचा एकत्र गणित हे खरंच 108 होते. त्यामुळे आपल्या नावामध्ये, आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वात त्या विशिष्ट नक्षत्रांचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव असतो. माळा घेताना नेमका मोजून एकदम मनापासून एक मण्यावर पूर्ण नामजप करावा आणि मुळात मण्यांची संख्या पूर्ण झाल्यावरच मूळ मणी म्हणजे मेरुमणी येणारे ठिकाण बदलू नये. त्यामुळे आपण एकाच क्रमाने ठरलेल्या मोजमापानुसार शांतपणे मनोभावाने नामजप करावा आणि प्रत्येक मनाचा अर्थ पूर्णपणे लक्षात घेऊनच करावा. बरेच लोकांना मोठी विभूतींना प्रश्न पडतो की देवी किंवा ह्या फार मोठ्या किंवा अशा सांप्रदायिक देवींच्या बाहेर जाऊन स्वामी महाराज किंवा हल्लीच अवतार किंवा अशा गोष्टी आपण महाराजांनी अंबाबाईच्या रूपात, शंकराच्या, गणपतीच्या, दुर्गेच्या रूपात दर्शन देऊन याचा सर्वतोपरी उत्तर दिलेलं आहे. या गोष्टीला महाराज मी ऐकलेलं आहे, खरं आहे की स्वामी खरंच लोकांची भेट घालून देतात आणि स्वामी साक्षात्कार पण देतात.
माणसाच्या रूपामध्ये 100% देतात. म्हणजे माणसाच्या रूपामध्ये म्हणजे कसं, महाराजांची अनुभूती येण्यासाठी इंस्टाग्राम, फेसबुक किंवा सोशल मीडिया दिसणारे जे बहुतांश वर्ग आहेत ते प्रत्येकाचं असंच मत असतं. बऱ्याचदा स्वामींच्या अनुभवांची कथा अशा असतात की लोकांना अगदी प्रत्यक्ष त्यांच्या रूपात त्यांच्या मार्गदर्शनात अनुभव येतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा कथन व्हायरल होतं, पण खरं तर स्वामींच्या कृपेचे अनुभव हा प्रत्येक व्यक्तीचा मनाचा आणि श्रद्धेचा परिणाम असतो. तो व्यक्तिगतरित्या घेतला जातो. साक्षात अशा माणसांचा साक्षात्कार तो इतका आंतरिक भावामध्ये महाराज असतात, त्याला बघितल्यावर लक्षात येतं की याच्याकडे काहीतरी वेगळं आहे. याच्यासाठी मी उदाहरण म्हणून सांगते. अशा माणसाच्या डोळ्यात, त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या वर्तनात एक वेगळी तेज असतं, एक स्थिरता जाणवते जी आपल्याला सांगते की तो खरोखरच स्वामींचा मार्गदर्शित आहे. हे अनुभव नेहमीच अतिशय व्यक्तिगत आणि साधकाला दिशा देणारे असतात. साधी पण अतिशय प्रभावी अशी उपस्थिती असते जी मनाला खूप शांततेची आणि आदराचा आणि प्रेरणेचा अनुभव देते. त्यांचे हे वारस त्यांच्या साधनेच्या, त्यांच्या नम्रतेचा खरंच एक अमूल्य ठेवा आहे. हो, खरंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कसा वाटला व्हिडिओ? भेटूया पुन्हा अशाच छानशा माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आपण इथेच थांबूया.